लोकांनी माझी साथ दिली, लोकांनी माझी साथ सोडली नाही. अशोक चव्हाण. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत लोकांना व्यक्तिगत टीका टिप्पणीवर काही स्वार्थ नाही. लोकांचा जो कल विकासाकरता आहे. मागच्या कालावधीत लोकांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मदत केली, भरपूर जागा निवडून आणल्या. यावेळी सुद्धा मी जरी भाजपमध्ये गेलो असता लोकांनी माझी साथ सोडली नाहीये. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. लोकांनी मला साथ दिली. नांदेडमध्ये आम्ही 45 जागा निवडून आणल्या. हे यश माझ्या पक्षाचं आहे. केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे. त्याच्यात माझा खारीचा वाटा आहे. तर हा अतिशय महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारीला नांदेडला होणार आहे. शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेज बहादूरजी साहेब यांच्या 350व्या शहीदी शताब्दी समारंभानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यांचा ज्या परिस्थितीमध्ये 350 वर्षापूर्वी जी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण करून सामाजिक समतेसाठी, समाजातल्या गरीब घटकांसाठी जे त्यांनी कार्य हातात घेतलं आणि त्यांच्यावर हमला होऊन त्यांची जी ते शहीद झाले, त्यावेळेचा सगळा कालावधी आणि त्यांना मदत करणारे जेवढे आपले सगळे अनेक समाजातले जे सहकारी विशेष त्याच्यामध्ये जे आपण पाहाल की त्याच्यामध्ये लभाना आहेत, आपले शिकलीकर आहेत, वाल्मिकी आहेत, मोहियाल आहेत, सिंधी आहेत, संत नामदेव वारकरी आहेत. या सगळ्या सामाजिक एकंदरीत आणि याच्या निमित्ताने मंजारा लबाना आहेत, त्या सगळ्यांनी त्याच्या वेळेस त्यांना साथ दिली होती त्यांच्या संघर्षामध्ये. अशा सगळा जो प्रसंग झाला 350 वर्ष आता पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नांदेडमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नेते येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत, मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे फडणवीसजी, आपले आदित्यनाथ आपले जे आहेत UPचे योगी आदित्य पण त्या ठिकाणी येणार आहेत. अन्य राज्याचे कदाचित मुख्यमंत्री, अनेक महत्त्वपूर्ण लोक 24 आणि 25 लोक नांदेडला या समारंभासाठी येत आहेत. हा मोठा इव्हेंट आहे. अनेक लोक, सगळे धर्माचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि हा कार्यक्रम मोठा होईल. त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम मोठे आहेत, मार्गदर्शनी नेत्यांचं आहे, मागचा इतिहाससुद्धा त्यावेळेस सांगला जाणार आहे. आणि गुरुता गद्दीचा कार्यक्रम 2008 मध्ये झाला, त्याच्यापेक्षाही हा मोठा कार्यक्रम होईल. आणि नांदेडमध्ये होणाऱ्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्यावेळेचा कालावधी समजून घ्यावा, इतिहास समजून घ्यावा आणि आगामी पुढची वाटचालसुद्धा आपण समजून कशी केली पाहिजे, आपल्या गुरूंची आठवण लक्षात ठेवून आगामी काळ कसा आपण हे केला पाहिजे, त्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्याला फक्त 1 जागा निवडून आणतात. आपण पाहिलं लोकांची पसंती ही व्यक्तिगत टीका टिप्पणीवर लोकांचा काही स्वारस्य नाही. लोकांचा जो कल आहे तो विकासाकरता आहे. मागच्या कालावधी लोकांनी मला खूप माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मदत केली, भरपूर जागा तेव्हा निवडून आला. आणि यावेळेसुद्धा मी जरी भाजपामध्ये गेलो नंतरसुद्धा लोकांनी माझी साथ सोडलेली नाही. हा अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि लोकांनी साथ मला दिली आणि आपण पाहाल की नांदेडमध्ये 45 जागा आम्ही निवडून आणल्या, म्हणजे स्पष्ट बहुमत आम्ही प्राप्त केलेलं आहे. 50 जागा येतील असं तुमची अपेक्षा? एक अंदाज होता मला. 4-5 जागा फार थोड्या मताने गेल्यात. रिकाउंटिंग कदाचित झालं असतं, जे झालं नाही दुर्दैवाने, तर तेही 4-5 जागा वाढल्या असत्या. पण ठीक आहे, तर निवडणुकीमध्ये हारजीत होत राहतं. हे यश कुणाचं? पक्षाचं. हे यश माझ्या पक्षाचं आहे, माझ्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. रेती तस्करीच्या माध्यमातून वाढता दहशतवाद नांदेड शहरामध्ये वाढता दहशतवाद मोडून काढायची आमची सर्वांची भूमिका आहे. याच्यामध्ये गुन्हेगारी जास्त आहे. लोकांनी जाऊन निवेदनं मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत. SIT गठीत झालेली आहे. अनेक लोकांना मारहाण झालेली आहे. वाळू माफिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीला एकंदरीत कडक भूमिका घेऊन ही सगळी माफियाचा राज जो आहे ते मोडून काढायची भूमिका आमच्या पक्षाची राहणार आहे. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये आम्हाला साथ देत आहेत. राजकीय लोकांचे सुद्धा ह्याच्यात लागेबांधे दिसत, अधिकारी सुद्धा त्या तस्करांसोबत चौकशीनंतर सगळं स्पष्ट होईल कोण कोण आहे. त्यामुळे मी ह्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. महापालिकेच्या कामावर तुम्ही महापालिकेच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंटला सुधार करण्याचे भरपूर वाव आहे. जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचं निश्चितच आम्ही प्रशंसा करू. पण जे कामं करणार नाहीत किंवा ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई आम्ही करण्याची आमची भूमिका आहे. थँक्यू. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.